कोरटकरच्या रोल्स रॉयसमुळे मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे। समृद्ध जीवन घोटाळ्यात महेश मोतेवारच्या गाड्या जप्त केल्याच नाहीत का असा प्रश्न उपस्थित होतोय। महेश मोतेवारच्या 51 पैकी 50 गाड्या जप्त केल्याच नाहीत असा सवाल आता निर्माण झालेला आहे। महेश मोतेवार आणि तत्कालीन अधिकाऱ्यांची मिलीभगत होती का असा प्रश्न सुद्धा उपस्थित झालेला आहे। कोरटकरने वापरलेली आणि तुषार कलाटेकडे असलेली गाडी जप्तच केली नव्हती। समृद्ध जीवन घोटाळ्याचा तब्बल 22 लाख लोकांना फटका बसला होता। कोरटकरने वापरलेली रोल्स रॉयस समृद्ध घोटाळ्यात जप्त केलेल्या मालमत्तेपैकी एक आहे। गुन्हे अन्वेषण विभागाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी 51 गाड्या आणि 875 बँक खाती ताब्यात घेतल्याचं सांगितलं होतं। मात्र 51 पैकी 50 गाड्या ताब्यात घेतलेल्याच नाही अशी विद्यमान अधिकाऱ्यांची माहिती आहे। कोरटकरने वापरलेल्या रोल्स रॉयस गाडीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर समृद्ध जीवनवरच्या कारवाईच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाली। समृद्ध जीवन घोटाळ्यात महेश मोतेवार आणि तपास करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची मिलीभगत आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। समृद्ध जीवन महेश मोतेवारची कंपनी होती। 2015 साली गुंतवणूकदारांच्या परताव्याबाबत अनियमितता केली होती। त्यामुळे महेश मोतेवारवर 2 गुन्हे दाखल झाले होते। या प्रकरणात महेश मोतेवार तुरुंगात गेला होता। महेश मोतेवार जेलमध्ये गेल्यानंतर त्याच्या मालमत्ता शासनाने जप्त केल्या होत्या। यामध्ये समृद्ध जीवनच्या 360 मालमत्ता आहेत, तर 875 बँक खाती आणि 51 वाहनं आहेत। याच 51 वाहनातील रोल्स रॉयस WB02 AB0123 ही वादग्रस्त गाडी आहे। महेश मोतेवार आणि त्याचं संचालक मंडळ हे गुंतवणूकदाराचे पैसे परत देऊ शकत नाही असं महाराष्ट्र शासनाचा निकष निघाल्यामुळे त्यांनी MPID कायद्याअंतर्गत सर्व मालमत्ता जप्त केल्या आणि ती जप्त केलेली यादी ही अशा प्रकारची आहे। याच्यामध्ये या सर्व मालमत्ता महाराष्ट्रात जितक्या मालमत्ता आहेत त्या सर्व मालमत्ता शासनाने MPID कायद्याअंतर्गत गुंतवणूकदाराच्या हित संबंधी कायद्याअंतर्गत जप्त केलेले आहेत। त्याच्यामध्ये ही रोल्स रॉयस जी गाडी आहे, आता जी वादग्रस्त गाडी आहे ती गाडी सुद्धा या यादीमध्ये आहे। प्रशासनाने आम्हाला अशी माहिती दिली की या गाड्या जप्त केलेल्याच नाहीत। मग 8 वर्ष झालं जर तुम्ही याच्यामध्ये तपास म्हणून काम करताय आणि ह्या सर्व गाड्या जप्त का केल्या नाहीत, MPID नुसार तर ह्या सगळ्या जप्त केलेल्यामध्ये दाखवतंय। मग ह्या गाड्या सगळ्या बाहेरच कशा आहेत? म्हणून त्यावेळेसचे तत्कालीन लिक्विडेटर जे कोणी होते त्यावेळेसचे तत्कालीन सक्षम प्राधिकारी ज्यांच्या ताब्यामध्ये ह्या सर्व मालमत्ता आहेत, ज्यांच्या निगराणीमध्ये आहेत, तत्कालीन सक्षम अधिकारी आणि तत्कालीन तपास अधिकारी यांची चौकशी होणं गरजेचं आहे।